आज एकादशी असून विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानं आषाढी एकादशीचं पुण्य मिळतं अशी आध्यात्मिक धारणा असल्यानं पंढरपुरात भाविकांची मांदियाळी दिसून येते आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। आज पंढरपुरामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे, कारण आज एकादशी आहे। आपण पाहत असाल विठ्ठलाची दर्शन रांग जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पोहोचलेले आहे। हजारो भाविक भक्त पंढरपुरात दाखल झाले असून पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सर्वत्र सुरू आहे। जे आषाढी एकादशी दिवशी दर्शनाला येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना येता आलं नाही असे हजारो भाविक भक्त आज पंढरपूरला दर्शनासाठी आलेले आहेत। आषाढी एकादशी दिवशी न येऊ शकलेल्या भाविक भक्तांनी आजच्याच एकादशी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर आषाढी एकादशीचं पुण्य मिळतं असं अध्यात्म सांगतं। आणि म्हणूनच परंपरेनुसार शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार आज पंढरपुरात हजारो भाविक भक्त दाखल झाले असून विठ्ठलाची दर्शन रांग 1 किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे। दर्शनासाठी कमीत कमी 7 ते 8 तासाचा कालावधी लागत आहे। सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सुरू आहे। या भाविक भक्तांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मनोमन पटते, ती म्हणजे खरे सुख, शांती, समाधान, आनंद हरिभक्तीत आहे, ईश्वर चरणी आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।